यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आठवड्याच्या सुरुवातीला वाहतूक विस्कळीत झाली आहे। कुर्ला आणि टिळकनगर स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेलेले आणि त्यामुळे सीएसएमटी कडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे हार्बर रेल्वे वाहतुकी संदर्भातली बातमी आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आठवड्याच्या सुरुवातीलाच वाहतूक विस्कळीत झाली। कुर्ला आणि टिळकनगर स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, अर्ध्या तासापूर्वी जे आहे टिळकनगर कुर्ला ते टिळकनगर स्थानकाच्या दरम्यान हा रुळाला तडा गेला होता। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी ही समस्या उद्भवली। त्याच्यामुळे या लोकलचे लाईनच पाहायला मिळत होती। आता कर्मचारी आलेले आहेत, त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तो रुळ दुरुस्त केलेला आहे आणि लोकल काढता आहे। परंतु आज एकंदरीतच बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आहे, त्यामुळे आधीच जे चाकरमानी आहेत त्यांना त्रास होत होता आणि आज पुन्हा रेल्वेचा असं झाल्यामुळे कुर्ला स्थानकाच्या बाहेर आणि कुर्ला स्थानकावर गर्दी पाहायला मिळते। एकूणच जे चाकरमानी आहे त्यांना बेस्टच्या संपाचा तर फटका बसतोय, परंतु लोकल सेवा सुद्धा विस्कळीत झाल्यामुळे त्याचा सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे। अगदी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या वाहतुकीचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। आपण बघतोय टिळकनगर आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान हा रेल्वेला जो तडा गेलेला रेल्वेच्या रुळाला त्याचे ही दृश्य तुम्ही थेट बघू शकता आणि या रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते आणि सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक आहे त्याच्यावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि कुठेतरी पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय। तर आपण बघितलं मुंबईकरांवर आता दुहेरी संकट आज आलेलं आहे। आज सोमवार आहे, बेस्टच्या संपाचा 7वा दिवस आहे आणि दुसरीकडे कुर्ला स्टेशन आणि टिळकनगरच्या मध्ये रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे हार्बर रेल्वेची आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना या दुहेरी संकटाचा सामना सहन करावा लागतोय। एकीकडे 7 दिवसांपासून बेस्ट सेवा बंद आहे, बेस्टच्या बसेस बंद आहेत, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सेकंड लाईफलाईन बंद असल्यामुळे मुंबईची जी महत्त्वाची लाईफलाईन समजली जाते रेल्वे हिचा मुंबईकरांना मोठा दिलासा आहे। मात्र यामध्ये होत असलेले बिघाड जे आहे ते मुंबईकरांच्या समस्यांमध्ये वाढ करताना दिसत आहेत आणि आज सोमवारी पहिल्याच दिवशी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी कडे जाणारी खास करून वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आता रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। अजून किती वेळ लागेल ही वाहतूक सुरळीत व्हायला हे आत्ता तरी सांगता येणं शक्य नाही। मात्र मुंबईकरांचा त्रास जो आहे तो कमी व्हायचं नाव घेताना दिसत नाही, कारण गेल्या 7 दिवसांपासून आज 7वा दिवस आहे, बेस्टचा संप सुरू आहे, त्याच्यावर तोडगा निघालेला नाहीये। मात्र दुसरीकडे आपण बघतोय वारंवार होणारे हे रेल्वेच्या वाहतुकीमध्ये बिघाड असतील किंवा काही तांत्रिक कारणांमुळे वाहतूक विस्कळीत होणं असेल, या सगळ्यामुळे मुंबईकरांचा त्रास मात्र वाढताना दिसतोय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ आहेत। प्राजक्ता, आज 7वा दिवस आहे, त्याच्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे हार्बर रेल्वेच्या रुळाला तडा गेलेला वाहतूक विस्कळीत झाली आहे। संदीप, जर आपण बघितलं तर आता सकाळीच हार्बर रेल्वेला हे रेल्वेचे रूळ जे आहेत त्याला तडा गेलेला आहे। मुंबईकडे येणारी जी रेल्वेची वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। त्यात आज बेस्ट संपाचा 7वा दिवस आहे। मागचे 7 दिवस मुंबईकर हा बेस्टचा संपाचं जे हाल आहेत ते सहन करतायत। या संपामुळे होणारे मुंबईकरांचे हाल जर आपण बघितले तर टॅक्सीच्या मोठमोठ्या रांगा इथे लागलेल्या आपल्याला दररोज बघायला मिळतात। रिक्षासाठी मुंबईकर बराच वेळ थांबतात। त्याचबरोबर टॅक्सी आणि रिक्षावाल्यांकडून जी होणारी लूट आहे ती सुद्धा त्यांना सहन करावी लागते आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर या दररोजच्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुंबईचं हे जीवन जसं आहे धावपळीचं, त्याच्यामध्ये त्यांना इतके हाल सहन करावे लागतात। त्यात आता रेल्वे रुळाला सुद्धा तडे गेलेले आहेत। आजचा आठवड्याचा हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या म्हणजे कुठेतरी या सगळ्याचा सामना जो आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागतोय। धन्यवाद प्राजक्ता तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या संपासंदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।